नमस्कार, जय महाराष्ट्र। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। खडकपूर्णातून अवैध रेती उपसा जोमात, रोजचे 100 टिप्पर अवैध रेती वाहतूक, महसूल विभागाची मिलीभगत। संत चोखासागर खडकपूर्णा धरणावर गेल्या अनेक महिन्यापासून अवैध रेती उपसा सुरू आहे। महसूल प्रशासनाच्या वतीने खडकपूर्णा धरणावर बोटीवर कारवाई होत आहे, परंतु अवैध रेती वाहतूक करणारे टिप्परवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने माफियासोबत मिलीभगत असल्याची चर्चा जोर धरत आहे। नुकताच काही नागरिकांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्याचे टिप्पर रस्त्याने जात असताना आपल्या मोबाईलमध्ये कैद करून पाठवला आहे। रोज किती टिप्पर अवैध रेती वाहतूक करीत आहे याची माहिती महसूल विभागाला असताना सुद्धा कारवाई का होत नाही? महसूल विभाग अवैध रेती उपसा करण्यात बोटी उडवतो, पण त्या बोटीचं काय करतो? उडवणाऱ्या बोटी जप्त करून त्या जमा का केल्या जात नाही? फक्त बोटी उडवण्याचे नाटक करताना दिसून येत आहे। त्याच बोटी एकाच तासात दुरुस्त करण्यात येते। मग महसूल प्रशासन तातूरमातूर कारवाई का करतो? अवैध रेतीवर खरी कारवाई करण्याची असेल तर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्परवर जप्त करा आणि कारवाई करून दाखवा, अशी चर्चाही होत आहे।